तर काल विषय झालता नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावेत शांतिरशांतस्य कुतः सुखम। अशांतस्य कुतः सुखम, शांती मिळणार नाही आणि त्याचं मूळ कारण काय? बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी नसल्यामुळं भावना नाही, भावना नसल्यामुळं शांती नाही, म्हणजे अयुक्त, म्हणजे अयुक्ताला बुद्धी नसते। तर तोच विषय अयुक्तस्य कस्मात् बुद्धी न अस्ति इति उच्यते। अयुक्ताला कशा प्रकारे बुद्धी नसते, का नसते बुद्धी, याच्याविषयी सांगतात। तर या श्लोकाचा अन्वय अर्थ झालता का? इंद्रियाणां हि चरतां यन्मनोन विधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नाव मेवांभसी अंभसी वायुर्नावैव। जसं पाण्यामध्ये समुद्रामध्ये वायू नावेला हरून घेऊन जातो, जिकडं वारं वाहतं तिकडंच नावेला जावं लागतं, तसं हे मन आहे। इंद्रियाणां हि चरतां, मन काय करतं? इंद्रियांचं आचरण करतं, इंद्रियांचं अनुसरण करतं आणि त्या पाठीमागं काय होती? अस्य प्रज्ञां हरती, आणि ते मन काय करत ह्या बुद्धीला पण घेऊन जातं। जिकडं मन जायला लागलं तिकडं बुद्धी सुद्धा जाती आणि मन कोणाच्या मागं जातं? इंद्रियांच्या मागं जातं। अशा पद्धतीनं भाषामध्ये आणखी स्पष्ट होईल। इंद्रियाणां हि यस्मात् चरतां स्वस्वविषयेषु वर्तमानानां यद् मनः अनुविधीयते अनुप्रवर्तते तद् इंद्रिय विषय विकल्पने प्रवृत्तं मनः अस्य यतेः हरति प्रज्ञाम् आत्मानात्म विवेकजां नाशयति। तर नाशयति नष्ट करतं कसं? इंद्रियाणां चरतां म्हणजेच स्वविषयेषु प्रवर्तमानानां, इंद्रिय आपल्या आपल्या विषयामध्ये जेव्हा प्रवृत्त होतात तिकडं जाण्याचा प्रयत्न करतात किंवा विषयाभिमुख इंद्रिय होतात। तर यद मनः अनुविधीयते म्हणजे अनुप्रवर्तते, हे मन सुद्धा, हे जे मन आहे ते सुद्धा इंद्रियांचं अनुसरण करतं। तद इंद्रिय विषय विकल्पने प्रवृत्तं मनः, हे जे मन आहे, कसं मन? इंद्रिय विषय विकल्पने प्रवृत्तम, इंद्रिय जेव्हा विषयाचं विषय कल्पना करतात आणि विषय कल्पना करून तिकडं काय होतात? प्रवृत्त होतात, तेव्हा मन सुद्धा अस्य यते हे मनः अस्य यते हे प्रज्ञां हरति। समजा मन काय करतं? ह्या यती म्हणजे हा जो साधक, त्याची प्रज्ञा सुद्धा काय करून जातो? घेऊन जातो, हिरून घेऊन जातं। कोण? मन। प्रज्ञा काय? तर आत्मानात्म विवेकजाम, ही जी आत्मानात्म विवेक उत्पन्न करणारी जी प्रज्ञा आहे ती काय होते? हरती म्हणजेच काय? नाशयती, नष्ट करतं। कोण नष्ट करतं? मन नष्ट करतं। मनाच्या मागे बुद्धी जाऊ नये, संकल्प विकल्पवान आहे ना मन। तर बुद्धी विचार आहे, निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धीचं काम काय? विचार करणं आहे। आणि विचार सामान्य विचार असला, साधा येणारा जाणारा असला, तो खरा विचार नसतो। ते एक प्रकारचा संकल्प विकल्प असतं, केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे। पण निश्चय नाही, हे खरं आहे, हे आपल्याकरता योग्य आहे, चांगलं आहे,
तर हा निश्चय तर करणारी कोण आहे? बुद्धी आहे. पण मग बुद्धी आणि मन हे दोघांनी मिळून निर्णय घेतला तर तो निर्णय काय जाणार? फेल जाणार. ते कशाला कारण होणार? नाशालाच कारण होणार. म्हणून बुद्धी म्हणजे काय केलं? आत्मानात्म विवेक जा. बुद्धी काय करत असते? प्रज्ञा काय करत असते? आत्मानात्म विवेक उत्पन्न करत असते. आणि अशी बुद्धी मनाचं अनुसरण केलं ते मन कशाचं अनुसरण करायला लागलं? इंद्रियांचं. तर नष्टच होण्याचं काम आहे. कथम ते उदाहरण देतात. कथम वायू नाव इव अंबसे उदके जिगमिषतां मार्गात उद्धृत्य उन्मार्गे यथा वायु नावं प्रवर्तयति एवं. पाण्यामध्ये मार्गक्रमण करण्याची इच्छा असणारा तर मार्गात उद्धृत्य उन्मार्गे मार्गाहून बाजूला होऊन दुसऱ्याच मार्गाने म्हणजे उलट जातं, उलट करतो. कोण करतं? यथा वायू. वायू काय करतं? नावम प्रवर्तयती, त्या नावेलाच विरुद्ध दिशेला नेता. वायू पुढे काही चलत नाही त्या नावेचं. तर एवं त्याच प्रकारे आत्मविषयां प्रज्ञां हृत्वा मनः विषय विषयां करोती. आत्मविषय असणारे जी प्रज्ञा आहे, प्रज्ञेचा विषय कोण? आत्मा. अशी जी प्रज्ञा आहे तिला हृत्वा म्हणजे हिरावून मन काय करतं? विषय विषयाम विषय हाच तिचा काय करतं? विषय करतं. विषय विषयाम करोती. कोण करतं? मन. तर अशी शक्ती आहे. इंद्रिय विषयाभिमुख झाले की मन जातं, मन गेलं की बुद्धी जाते. आणि बुद्धी गेल्यानंतर खाली काय उरलं? नाशच उरला, खाली काही उरलं नाही. जिगमिषता मार्गक्रमण करण्याची इच्छा, पाण्यातला मार्ग कर्म करण्याची इच्छा असणारा. मार्गात उद्धृत्य विषय विषयाम करोती. विषय कोणते? हे शब्दादी विषय. आणि मन काय करतं? त्या विषय जे आहेत त्यांचा विषय करतं बुद्धीला. विषय विषयाम प्रज्ञाम प्रज्ञाम आणि विषय विषयाम आहे ना. एकच विभक्ती आहे ना. एकच विभक्ती म्हणजे ते करायचं ते विषय विषयाम प्रज्ञाम करोती. प्रज्ञेला विषयाचा विषय करतं. विषयाचा विषय करोती करतं. कोण? मनः. ती प्रज्ञा कशी? आत्मविषयाम प्रज्ञाम विषय विषयाम करोती. कोण करतं? मन करतं. आणि त्या बुद्धीला काय करतं? हृत्वा. कसं करतं? हरण करून. काय म्हणले? बुद्धी विषयाला विषय करते पण विषयाने बुद्धीला विषय करतो. बुद्धी नाही. मनाद्वारे. मन माध्यम आहे ना. बुद्धीला तिकडे नेण्याचं कोण माध्यम आहे? मन. आणि मनाला कोण घेऊन चाललंय? इंद्रिय. असं इंद्रियाच्या मागे मन गेलं आणि मग ते मन काय करतं? बुद्धीलाही घेऊन जातं. यततः हेपि इति उपन्यस्तस्य अर्थस्य अनेकधा उपपत्तिं मुक्त्वा तं च अर्थम उपपाद्य उपसंवरति. है ना. यततो हेपि कौंतेय गेले ना माग श्लोक. कुठून सुरू झालं? 60वा श्लोक. इथून हा विषय सुरू झालेला आहे. पहा आता या विषयाचा काय करणार आहेत? उपसंहार. इति उपन्यस्तस्य अर्थस्य, हे जे प्रतिपादन केलेला जो अर्थ आहे आतापर्यंत एकच विषय चालू आहे ना. एकच विषय त्याला अनेकदा उपपत्ती अनेक प्रकारे दृष्टांताने वगैरे सजून
अनेकदा उपपद्य उक्त्वा अनेक उपपत्ती सांगून तमच्या अर्थम उपपाद्य जे उपपाद्य अर्थ आहे सांगितलेला अर्थ आहे त्याचा काय करतात आता उपसंहार करतात. म्हणजे सांगितलेला जो विषय चालू आहे ना आतापर्यंत कोणता येतो तो हे पिकवंते पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणाम प्रमाथीनी हरंती प्रसभम मन. इंद्रिय कशा प्रकारे मनाला हरण करतात आणि इंद्रिय मनाला हरण केल्यानंतर काय होतं त्याचं फळ काय आहे आणि इंद्रिय मनाला जर हरण करत नसतील तर त्याचं सुद्धा फळ काय. इंद्रियाच्या मागे गेल्यानंतर काय फळ मिळतं आणि इंद्रियांचा दम केल्यानंतर काय फळ मिळतं हे दोन्हीचं विवरण केलं आतापर्यंत व्यवस्थित छान आणि आता त्याचा उपसंहार करतात. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मात् हे महाबाहो तस्मात् अस्य सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः निगृहीतानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हे महाभाव म्हणजे मोठ्या हातावाला बलवान बल ज्याच्या बाहूमध्ये काय बल आहे असा बाहुबली असा हे अर्जुना. तस्माद अस्य येते हे म्हणजे साधक जो साधक आहे तो काय इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः निगृहीतानि इंद्रियाणि निगृहीतानि. इंद्रिय काय करतं इंद्रियांचा निग्रह करतो आणि कशा प्रकार इंद्रियांचा निग्रह कुठं करतो. इंद्रिय काय करत असतात इंद्रियाची प्रवृत्ती अर्थाकडे असते तत्तदार्थाविषयी. तर मग त्या अर्थाकडून इंद्रिय अर्थेभ्य निगृहीतानि त्या इंद्रियांच्या अर्थाकडे काय जाण्याची ज्याची प्रवृत्ती इंद्रियांची त्यांचा काय करतो निग्रह करतो. आणि असा जो निग्रह करणारा आहे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची काय प्रज्ञा प्रतिष्ठित झाली समजायचं. याची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे अशा पद्धतीनं. इंद्रियाणाम प्रवृत्तौ दोष उपपादितः यस्मात् तस्माद् यस्य यतेः हे महाबाहो निगृहीतानि सर्वशः सर्वप्रकारेः मानसादि भेदैः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः शब्दादिभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. एकच वाक्य सांगितलं सगळं. इंद्रियाणाम प्रवृत्तो दोष उपपादितः इंद्रियांच्या प्रवृत्तीमध्ये काय दोष आहे हे जाणलं त्यानं. इंद्रियांच्या प्रवृत्तीमध्ये काय दोष आहे म्हणून काय तस्मात हे महाभाव येते काय येते हे काय करतो निगृहीता आणि सर्वशः सर्व प्रकारे त्याचा काय करतो निग्रह करतो. म्हणजे काय सर्व प्रकारे हे मानसादी भेदैही जे काही इंद्रियांचे व्यापार आहेत ना त्या इंद्रियांच्या व्यापारांना म्हणजे इंद्रियाच्या प्रवृत्तीला इंद्रिय आणि इंद्रियार्थेभ्य शब्दादिभ्य त्याचा निग्रह करतो. सगळे शब्दादी विषयांकडे जे इंद्रियांची स्वाभाविक धाव आहे त्या धावेचं काय करतो निग्रह करतो. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली आहे असं समजावला पाहिजे. आता एक विषय झाला पूर्ण उपसंहार एका विषयाचा झाला. मग आता सगळ्या अध्यायाचाच उपसंहार सुरू केला आता देवानं. यह अयम लौकिको वैदिकः च व्यवहारः सह उत्पन्न विवेक ज्ञानस्य स्थितप्रज्ञस्य
अविद्या कार्यत्वात् अविद्या निवृत्तौ निवर्तते. पहा किती मोठं छान वाक्य. निवर्तते, काय निवर्तते? अविद्या कार्य, अविद्या कार्यत्वात हेतू आहे. निवर्तते काय? व्यवहार, हे मुख्य शब्द. काय निवृत्त होतो? व्यवहार निवृत्त होतो. बर. अविद्या कसा निवृत्त होतो? अविद्या निवृत्त निवर्तते. व्यवहार कसा निवृत्त होतो? अविद्या निवृत्ती झाली की व्यवहार सुद्धा निवृत्त होतो. अविद्या निवृत्त झाल्या व्यवहार म्हणजे सर्व. कोणकोणता व्यवहार सांगितला? यह अयम लौकिक वैदिक व्यवहार. लौकिक व्यवहार आणि वैदिक व्यवहार. लौकिक व्यवहार म्हणजे हे जगतामध्ये आपण जे विषय भोग इत्यादी काही पण करतो हे झाला लौकिक व्यवहार. वैदिक व्यवहार म्हणजे वेदाने सांगितलं, स्वर्ग कामो यजेत, अनेक प्रकारचे उपासना सांगितल्या, अनेक प्रकारचे कर्म सांगितले, त्याच्यामध्ये माणसाची प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती करतो, हे काय झाला? वैदिक व्यवहार. लौकिक व्यवहार निवृत्त होतो, वैदिक व्यवहार निवृत्त होतो. आणि कशामुळे निवृत्त होतो? अविद्या निवृत्त झाल्यामुळे. अविद्या नष्ट झाल्या, अज्ञान नष्ट झाल्यावर व्यवहार कसा नष्ट होईल असा प्रश्न आल्यानंतर तर अविद्या कार्यत्वात. वैदिक असो किंवा लौकिक असो, दोन्ही व्यवहार कसे आहेत? अविद्या कार्यत्वात, अविद्येचे कार्य असल्यामुळे अविद्या नष्ट झाली की हे सुद्धा निवृत्त होतात. लौकिक व्यवहार सह. मग सह कोणाचे? सह उत्पन्न विवेक ज्ञानस्य स्थितप्रज्ञस्य. कोणाचे निवृत्त होतात? विवेक ज्ञान उत्पन्न झालेल्याचे, स्थितप्रज्ञाचे काय निवृत्त होतात? व्यवहार निवृत्त होतात. कसे निवृत्त होतात? अविद्या निवृत्त झाल्यामुळे निवृत्त होतात. आणि त्याच्यानंतर का निवृत्त होतात? तर अविद्या कार्य असल्यामुळे निवृत्त होतात. तर काय झालं? लौकिक आणि वैदिक व्यवहार जे आहेत ते काय आहेत? अविद्या कार्य आहेत, हे सिद्ध झालं. का? कारण अविद्या निवृत्ती झाली की यांची निवृत्ती होते म्हणून. अविद्यायाच विद्या विरोधात निवृत्ती इति एतदर्थं स्फुटीकुर्वन् आह. स्फुटीकुर्वन् म्हणजे स्पष्ट करून सांगतात. आह भगवान. आह कोण? भगवान. आह काय? हा अर्थ. कोणता अर्थ? अविद्यायाच विद्याविरोधात निवृत्ती. अविद्याया निवृत्ती, अविद्येची काय होते? निवृत्ती होती. कशामुळं? विद्याविरोधात, विद्येची विरोधी असल्यामुळं. विद्या एकदा झाली की काय निर्माण होतं? अविद्या नष्ट होते, निवृत्त होते, असाच अर्थ स्पष्ट करून भगवान सांगतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्वभूतानां या निशा तस्यां संयमी जागृती. सर्व भूतांकरता जी काय रात्र आहे त्या रात्रीच्या ठिकाणी संयमी जागृती. संयमी म्हणजे कोण? हा ज्ञानी काय होतो? जागा असतो. सर्व भूतांकरता जी रात्र आहे आणि तेव्हा ज्ञानी जो असतो तो जागा असतो. ज्ञानी ओळखायची खूण आहे पाही, देवानं सांगितले. जे रात्रभर जागतात ते कोण आहेत? संयमी. मग रात्रींचर जितके प्राणी आहेत ते सगळे काय समजावं लागतील? ज्ञानी. या लक्षणात बसायचे किती ज्ञानी. सगळे काय? सर्व भूताना या निशा. सर्व भूतांकरता जी रात्र आहे आणि त्या रात्रीमध्ये जे जागे असतात. मग ज्ञानी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? रात्रभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं.
जो रात्रभर जागतो तोच ज्ञानी. असं असं आता त्याच्याहून कोणता अर्थ करायचा याच्यात काय दुसरं दिलेलं आहे. बर, यश्याम भूतानी जागृती हे बहुवचन आहे, हे जागृती हे एकवचन आहे, आणि त्याच धातूचं जागृती हे बहुवचन आहे. भूतानी अनेक आहेत ना, भूतानी यश्याम जागृती. भूत जिथं जागे असतात, आणि सा निशा ती काय रात्र आहे. असं मुने हे पश्यत, मुनी पाहतात. रात्री जागरे असतात आणि दिवसा हे सगळे लोक रात्रभर जागे असतात. आणि जिथं दिवसा सगळे भूत म्हणजे हे प्राणी मात्र जागे असतात, आणि त्या जागे असणाऱ्याला हे मुनी काय पाहतात, रात्रीसारखं पाहतात. कमाल आहे. कसो माऊली? आम्ही बी रात्री जागे असण्याचा प्रयत्न करतो, पण आम्हाला पण झोप येते. आम्हाला वाटतं की बा ह्याच्यात बसा, आपण ह्या मापात बसलं पाहिजे ज्ञानाच्या, पण काय करता, झोप येते. आपोआपच जागा असताना डोळा लागतो. किती अवघड आहे. आता ह्या नियमात बसलं पाहिजे. ज्ञानी व्हायचं असेल तर रात्रभर जागायचं, दिवसा झोपायचं. पहा आता भाष्य स्पष्ट होईल काय सांगायचं. गुड श्लोक कसा आहे? गुड कुठ श्लोक कुठ. गणपतीला विचार करण्यासाठी टाकलेला असं म्हणतात. या निशा निशा रात्री ही सर्व पदार्थानां अविवेक करी तमः स्वभावत्वात् सर्वेषां भूतानां सर्वभूतानां काय अविवेक करी. ही कोण आहे? रात्री सर्व पदार्थानां अविवेक करी. पदार्थाविषयी विवेक उत्पन्न होत देत नाही. रात्र झाल्यानंतर काय दिसतं का? हे काय रस्ता आहे. आता चंद्र ज्या दिवशी चंद्र प्रकाश आहे त्या दिवशी द्या सोडून, पण रात्र कशी रात्र आहे? अमावस्येची रात्र आहे. पूर्वी काय लाईट वगैरे नसायचे रस्त्यावर, काय नाही. रात्र झाल्यानंतर मग छोटासा कंदील हातात घ्यायचा, आणि ते कंदील बी प्रत्येकाच्या इथं नसायचा, गरीब लोक. मग रात्री फिरायचं कामच नाही. रात्री जर फिरायला गेला तर काय होतं, कुठं बी माणूस पडू शकतो, काही बी असू शकतं रात्री, साप वगैरे विंचू काही असू शकतं. म्हणून काय विवेक होत देत नाही. कुठं काय रस्ता, कुठं आहे पाणी, कुठं आहे काही खड्डा, कुठं काही कळत नाही. सर्व पदार्थांना अविवेक करी म्हणून स्वभावत्वात. तिचा स्वभाव कसा आहे? अंधार हाच तिचा स्वभाव आहे. सर्वेषां भूतानां सर्व भूतांकरता ही कशी आहे? रात्री ही रात्र आहे. एवढं रात्रीचं वर्णन झालं. सर्व पदार्थांना विवेक करी तमस्वभावत्वात अशा पद्धतीने. किंतत् परमार्थतत्त्वं स्थितप्रज्ञस्य विषयः. परमार्थतत्व स्थितप्रज्ञस्य विषय. परमार्थतत्व हे कोणाचा विषय झाला? स्थितप्रज्ञाचा विषय आहे. ती रात्र कशामुळे आहे? तर परमार्थ तत्व हा विषय कोणाचा आहे? स्थितप्रज्ञाचा. यथा, आता उदाहरण देतो. यथा नक्तचराणाम अह एव सद अन्येषां निशा भवति तद्वत् नक्तचर स्थानीयानां अज्ञानां सर्वभूतानां निशा इव निशा परमार्थतत्वम् अगोचरत्वात् अतद्बुद्धीनाम. तर स्थितप्रज्ञाचा परमार्थत्व हा विषय डोक्यात ठेवायचा आणि मग वाचायचं. कसं? यथा नक्तचराणाम. नक्तचराणाम म्हणजे रात्रींचर. नक्त म्हणजे रात्र है ना.
रात्रींचर जे आहेत, रात्रींचर कोण आहे? रात्रीमध्ये जागे असणारे कोण? निशाचर जे आहेत कोण कोण असतात ते? बरेचसे प्राणी रात्री येत आहे. वाघ नाही कुत्रा मांजर हा ते म्हणतात ते. त्याच्यानंतर वाघ वगैरे काय रात्री निघतात. मोठाले साप असतात ते सुद्धा रात्री निघतात. हो नक्तंचराणाम तेच तर त्यांच्याकरता ती काय रात्रीचर जे प्राणी आहे त्यांच्याकरता ते काय दिवस आहे. ये बसत काय दिवसच आहे. आणि अन्येषाम निशा, आणि बाकी दुसऱ्यांना काय ती रात्र आहे. रात्रीचरांना दिवस आहे. आणि जे दिवसा बाकीच्यांना जे दिवसा जे काम करतात त्यांना काय ती रात्र आहे. निशा भवती अन्येषाम निशा भवती तद्वत नक्तचर स्थानीयानाम अज्ञानाम. हे रात्रीचर प्राणी आहेत त्यांच्या ठिकाणी कोण? त्यांच्या ठिकाणी कोणाला घ्यायचं? अज्ञानाम, अज्ञानी लोकांना घ्यायचं. आणि त्या अज्ञानी लोकांकरता सर्व भूतानाम, जे अज्ञानी कोण आहेत? सर्व भूतानाम निशा इव निशा, निशेप्रमाणे ही निशा आहे. कोणती? परमार्थ तत्व अगोचरत्व. परमार्थ तत्व त्यांना अगोचर होणं हेच काय? निशा इव निशा, रात्रीप्रमाणे रात्र आहे. मग म्हणून परमार्थत्व अगोचरत्वात तद्बुद्धीनाम, परमार्थ तत्व जे न जाणणारे, परमार्थ तत्व ज्यांच्या बुद्धीचा विषय नाही असे कोण? अतद्बुद्धी नाम निशा, त्यांच्याकरता ही काय रात्र आहे. परमार्थ तत्व न दिसणं न जाणणं हीच काय रात्र. म्हणजे आता रात्रीचं तुम्हाला काय झालं? स्पष्ट झालं रात्र कशाला म्हणायची. इथं श्लोकामध्ये रात्र कशाला म्हणायचं? परमार्थ तत्वाला न जाणणं, अज्ञान म्हणजेच काय रात्र. अज्ञानाला रात्र म्हणलेलं आहे. मग अज्ञानाच्या ठिकाणी सर्व भूता तस्याम म्हणजे त्या रात्रीच्या ठिकाणी परमार्थत्व लक्षणायाम अज्ञान निद्रायाः प्रबुद्ध जागर्ती. अशी जी रात्र आहे, कोणती रात्र? अज्ञानरूपी रात्र. आणि त्या अज्ञानरूपी रात्रामध्ये प्रबुद्ध म्हणजे जागलेला आहे. जागा झालेला काय म्हणतात? प्रबुद्ध. तर कुठं जागा झाला? अज्ञान निद्रायाः, अज्ञान निद्रेतून जागा झाला. आणि कोणती अज्ञान निद्रा? अज्ञान निद्रेतून जागा होणं म्हणजे काय? परमार्थ तत्व लक्षणायाम अज्ञान निद्रायाः प्रबुद्ध. परमार्थ तत्व लक्षण, परमार्थ तत्व स्वरूप आहे जिचं. परमार्थ तत्व स्वरूप म्हणजे परमार्थ तत्व स्वरूपाच्या ठिकाणी निद्रेतून जागा झाला. कोण? जागृती जागा झाला. कोण? संयमी. संयमी म्हणजे संयमवान जितेंद्रिय योगी. संयमी म्हणजे काय? जो संयम संपन्न आहे, जितेंद्रिय आहे, ज्याने इंद्रिय जित आहे, इंद्रिय जिंकले म्हणजे इंद्रिय त्याचं ऐकतात, इंद्रियाचं तो ऐकत नाही, त्याला म्हणायचं जितेंद्रिय. त्याचं नाव काय? योगी. त्याला म्हणायचं योगी. जो जितेंद्रिय असतो तोच योगी असतो, तोच संयमी इत्यर्थ. बरं. यस्याम ग्राहक भेद लक्षणायाम अविद्यानिशायाम प्रसुप्तानि एव भूतानि जागृति इति उच्यते
यस्यां निशायां प्रसुप्ता इव स्वप्नदृशः सा निशा अविद्यारूपत्वात् परमार्थतत्वं पश्यतो मुने. आता जी सर्वांकरता जी रात्र असते त्याच्यामध्ये कोण जागे आहेत? मुनी जागे आहेत. म्हणजे सर्व लोक कसे आहेत? अज्ञान निद्रेमध्ये आहेत. आणि मुनी मात्र त्या परमार्थ तत्वामध्ये काय झालेला आहे? जागा झालेला. त्याच्या उलट अविद्या अविद्या निशायाम म्हणजे अविद्यारूपी रात्र. ती कशी आहे? ग्राह्य ग्राहक भेद लक्षणायाम. ग्राह्य ग्राहक हाच काय? जिचा भेद आहे म्हणजे लक्षण आहे. ग्राहक भेद लक्षण स्वरूप. ग्राह्य ग्राहक हेच काय स्वरूप आहे जिचं. कोणाचं? अविद्येचं, अविद्या रात्रीचं. ग्राह्य ग्राहक म्हणजे विषय, म्हणजे हे प्रमाणाद्वारे जे ज्ञान होतं ते काय करतं? अंतःकरण काय करतं? ज्ञान करून देते की नाही? कशाद्वारे ज्ञान करतं? इंद्रियाद्वारे. आणि कशाचं ज्ञान करून देतं? पदार्थांचं. आणि पदार्थ कसे आहेत? भिन्न 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 पदार्थ. वेगवेगळ्या पदार्थाचं म्हणजे जसं पडदा एक आहे आणि एका पडद्यावर वेगवेगळे चित्र येतात, अनेक प्रकारचे चित्र येतात. हेच काय? भेद. हा विषय ग्रहण झाला, हा विषय ग्रहण झाला नाही, हा विषय आपल्याकरता योग्य आहे, हा विषय आपल्याकरता योग्य नाही, हे सुख आहे, हे दुःख आहे. अशा प्रकारचे अनेक विषय. कोणते विषय ग्राह्य असतात, कोणते विषय अग्राह्य असतात, त्याज्य असतात. त्या दोघांचं प्रकाशन करतच राहतो. कशामध्ये? अविद्येमध्ये. ज्याच्यामध्ये अविद्या आहे त्याच्या ठिकाणी भेद आहे. कोणता भेद आहे? हे सगळा ग्राह्य ग्राहक भेद सगळा. अविद्याचं काय? भेदज्ञान कोणाचं कार्य? अविद्येचं कार्य आहे. म्हणून भेद मुख्य कोण? भेद. भेदाचं स्वरूप ग्राह्य ग्राहक. ग्राह्य ग्राहक भेद लक्षणाम हे स्वरूप आहे जिचं. कोणाचं? ती अविद्या. त्या अविद्येमध्ये सुप्त आणि एव सगळे कसे आहेत? सुप्त आणि भूत आणि जागृती. जागृती म्हणजे जागे असतात. इति उच्यते यस्यां निशायां प्रसुप्ता इव स्वप्नदृशः सा निशा अविद्यारूपत्वात् परमार्थतत्वं पश्यतो मुनेः. मुनी परमार्थतत्व जाणणारे असल्यामुळं हे मुनी काय पाहतात? त्यांना अविद्यारूपत्वात, हे अविद्येमध्ये असल्यामुळे. कशा असल्यामुळे? प्रसुप्ता इव झोपलेले आहेत ना. झोपल्या लोकांना कसं स्वप्नदृश्य, स्वप्न दिसतात. स्वप्न पाहणारा, स्वप्नदृश्य म्हणजे स्वप्न पाहणारा. स्वप्न पाहणाऱ्याला रात्री झोपतो तो. झोपल्यामध्ये अविद्येमध्ये झोपतो की नाही. आणि स्वप्न अनेक प्रकारचे स्वप्न त्याला होतात. म्हणजे काय? अनेक प्रकारचे विषय स्वप्नामध्ये निर्माण होतात. कल्पित इंद्रिय निर्माण होतात. त्या इंद्रियाने ज्ञानही निर्माण होतं. सगळा पसारा निर्माण होतो. कशामध्ये निर्माण होतो? अविद्येत, अज्ञानामध्ये. त्याप्रमाणे ही काय? रात्र आहे. रात्र म्हणजे कोण? अज्ञान. अविद्यारूपत्वात, अविद्यारूप असल्यामुळे. आणि त्याला अशा प्रकारे रात्र म्हणून पाहतात. कोण? मुनी काय करतात? रात्र म्हणून पाहतात. म्हणजेच काय म्हणून पाहतात? अज्ञान आहे म्हणून पाहतात. अज्ञानाच्या ठिकाणी हे सर्व जागे आहेत अशा प्रकारे मुनी पाहतात. का? कारण ते परमार्थ तत्वामध्ये जागे असल्यामुळे. बरं, हे लागलं ना. आता झालं, हे श्लोकाचं भाष्य झालं. आता विषय मांडतात स्वतंत्र त्याच्याविषयीचा विषय. अतः कर्माणि अविद्यावस्थायां च चोद्यन्ते न विद्यावस्थायां.
पहा, म्हणून कर्माणि, हे जे कर्म आहेत ते अविद्यावस्थायाम एव चोद्यन्ते, अविद्यावस्थेमध्येच काय होतात, प्रवृत्त होतात. कोण? कर्म. जितके म्हणून काही कर्म आहेत ते अविद्यावस्थेमध्येच प्रवृत्त होतात. अविद्या ज्याला अविद्या आहे, ज्याच्याकडे अविद्या आहे त्याच्याकरताच कर्म आहेत सांगायचं म्हणजे. न विद्यावस्थाया, विद्येच्या स्थितीमध्ये जेव्हा विद्या प्राप्त झाली, जागा झाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, तेव्हा कर्म नाहीत. हे झालं वाक्य. मग विद्यायाम ही सत्याम उदिते सवितरी शार्वरम इव तमः प्रणाशनम उपगच्छति अविद्या. अविद्यायाम, विद्यायाम, विद्यायाम अविद्या, विद्या झाल्या असता, अविद्या ही सत्याम उदिते, अविद्या उत्पन्न झाली, विद्या उत्पन्न झाली असता, विद्या उत्पन्न झाली असता कसं, उदिते सवितरी शार्वरम तमः इव, सवितरी उदिते, सवितरी म्हणजे सूर्य, सूर्य उदित झाला असता, ही जी रात्र आहे आणि रात्रीमधला जो अंधकार आहे आणि तो रात्रीचा अंधकार काय होतो, नष्ट होतो, राहत नाही. प्रणाशनम, काय होतं, त्याचा नाश होतो. त्याचप्रमाणे विद्या उदित झाली असता काय होतं, अविद्या उपगच्छती, अविद्या सुद्धा काय होते, नष्ट होते. सूर्य उदय झाल्यानंतर अंधकार जसा नष्ट होतो त्याप्रमाणे विद्या म्हणजेच ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर अज्ञान सुद्धा नष्ट होतं. तर प्राग विद्या उत्पत्ते हे शार्वर रात्र, तमहिव सवितरी शार्वर. चलो, तर प्राग विद्या उत्पत्ते हे, विद्या उत्पत्तीच्या अगोदर अविद्या प्रमाण बुद्ध्या गृह्यमाणा क्रियाकारक फलभेद रूपा सती सर्व कर्म हेतुत्व प्रतिपद्यते. विद्या उत्पन्न होण्याच्या अगोदर काय असते, अविद्या असते. ती अविद्या प्रमाण बुद्ध्या गृह्यमाणा, ती कशी आहे, प्रमाण, अविद्येमध्येच प्रमाण बुद्धी आहे. प्रमाण बुद्धी ग्रहण करणारी कोण, अविद्या. कसं, क्रियाकारक फलभेद रूपा, क्रिया आणि कारक, क्रियाकारकाचा फल हेच प्रकार आहे जिचा, है ना, हेच तिचं स्वरूप आहे. क्रिया, है ना, एक वाक्य असतं, जितके काही ज्ञान होतात, कोणते बी भेदज्ञान होतात, ते कशामध्ये होतात, अविद्येत होतात, विद्येमध्ये होत नाहीत. म्हणून हे तिचं स्वरूप आहे. अविद्या असली तरच प्रमाण बुद्धी होती, आणि अविद्या नसल्यावर प्रमाण बुद्धीचं काय भेदच नाही राहिला ना. भेद असेल तर हे घट, हे पट, हे मठ, हे माणूस, कुत्र, मांजर आहे ना, या सगळ्या गोष्टी कधी, अविद्या आहे म्हणून. अविद्या म्हणून माणूस आणि पशुमध्ये काय करायला लागला, भेद व्हायला लागला. आणि जेव्हा म्हणून पंडित काय, सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना, सम पाहतो म्हणजे काय पाहतो, समम ब्रह्म पाहतो. सर्वांमध्ये एक रूप अनुस्यूत असणार काय, परमात्म तत्व, तो मुनी पाहतो, तो भेद पाहत नाही. आणि भेद जरी दिसत असला तरी ते कसं आहे, बाधित रूपानं लीला म्हणून पाहत असेल भेद, पण वास्तविक भेद पाहत नाही. म्हणून या उपाधी माझी गुप्त, म्हणजे उपाधी माझी गुप्त, उपाधी पाहतात पण उपाधी कशी आहे, उपाधी गुप्त नाही, गुप्त चैतन्य पाहतात. हे दुसऱ्या करता जे गुप्त आहे ते चैतन्य त्यांच्या करता स्पष्ट आहे.
बरोबर झाले. क्रियाकारक फल भेद रूपा. क्रिया एक वाक्य असते पाय, वाक्यामध्ये क्रिया क्रियापद असते, क्रियापद. आणि त्या क्रियापदा क्रिया अन्वयत्वम कारकत्वम. त्या क्रियेशी ज्याचा अन्वय होतो प्रत्येक शब्दाचा मधल्या एका वाक्यातला. राम राम खातो. राम काय खातो? आंबा. राम कोण झाला? कर्ता. मग ते आंबा काय झालं? कर्म. राम खातो. काय खातो? आंबा खातो. कुठं खातो? कुठं बसून खातो? ते झालं. झाडावर खाता असेल तर ते झाड काय झालं? अधिकरण झालं. कशाद्वारे खातो? हाताने खातो तर मग हात काय झालं? करण झालं. बरं कोणाला देऊन खातो? एकटा तर खात नाही, साधू आहे बिचारा, तर कोणाला देतो खाण्याच्या अगोदर? मग ते झालं संप्रदान. म्हणजे क्रियेचा अन्वय काय? खाणे या क्रियेचा अन्वय सगळ्या कारकांशी होतो. म्हणजे सर्व कारकांचा अन्वय क्रियेशी होतो असं बिला. म्हणजे हे सगळा भेद कुठं होतो? अविद्येत होतो. म्हणजे हे भेद ज्ञान जिथं होतं त्याचं नाव अविद्या. भेदरूपा सती सर्व कर्म हेतुत्वम प्रतिपद्यते. ही सर्व भेदरूप असल्यामुळे कोण? अविद्या. सर्व कर्म हेतुत्वम प्रतिपद्यते. कोणाच्या ठिकाणी? अविद्येच्या ठिकाणीच सर्व कर्माचे कारणता आहे ना, सर्व कर्माची कारणता स्पष्ट होते, तिच्या ठिकाणी राहते. कोणाच्या ठिकाणी राहते? अविद्येच्या ठिकाणीच. प्रमाणभूतेन वेदेन मम चोदितं कर्तव्यं कर्म इति हि कर्मणि कर्ता प्रवर्तते न अविद्या मात्रम इदम सर्वं निशा इव. प्रमाणभूतेन वेदेन. प्रमाणभूत असणारा जो कोण? वेद. त्या वेदाने मला काय सांगितलं? कर्तव्यम कर्मम चोदितम. हे कर्तव्य कर्म मला सांगितलेला आहे, मला विधान केलेलं आहे. इति ही कर्मणि कर्ता प्रवर्तते. असं कर्मामध्ये कोण? कर्ता प्रवृत्त होतो. अविद्या मात्रम इदम निशा प्रवर्तते. अविद्या मात्रम इदम सर्वम निशा इव इति. तर न कुठं लावायचं बा? इति कर्मणि कर्ता प्रवर्तते न अविद्या मात्रम इदम सर्वम निशा इव इति. हा. हे काय? अविद्या ही सर्व जे कर्म आहे, हे सर्व जगत कसं आहे? अविद्या रूपी आहे असं ज्याला कळालं त्याच्या ठिकाणी कर्माची प्रवृत्ती होणार नाही. जे निशा म्हणून पाहतो, इदम सर्वम निशा इव. अविद्या मात्रम निशा इव. सर्व अविद्या कशी आहे? रात्री सारखे आहे. अशी स्थिती झाल्यानंतर न कर्तृत्व भाव त्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. कर्तृत्व भाव राहण्याकरता काय पाहिजे? या जगताबद्दल काय पाहिजे? सर्व अज्ञान पाहिजे. अज्ञानामध्ये जगत आणि जगतामध्ये वेद. आणि वेद काय करील, काय सांगेल, काय केलं पाहिजे काय नाही केलं. तर मग हे सर्व प्रवृत्ती म्हणजे जे काही कर्म सांगितले ते कोणा करतायत? अज्ञानाकरिता. ज्ञानाकरिता कर्म नाही. कर्म हे अज्ञानाकरिता आहे. यस्य पुनः निशाइव अविद्या मात्रमिदं सर्वं भेदजातम् इति ज्ञानं तस्य आत्मज्ञस्य सर्वकर्मसन्यासे एव अधिकारः न प्रवृत्तौ.
यस्य पुनः निशा इव अविद्या मात्रम. निशे ज्याला हे जे काय निशा म्हणजे निशाप्रमाणे म्हणजेच काय रात्रीप्रमाणे इदम अविद्या मात्रम हे सर्व कसं आहे अविद्या मात्र आहे. इदम सर्वम अविद्या मात्रम इदम सर्वम अविद्या मात्रम काय भेदजातम हे सर्व भेदजात हे सर्व भेदाचा जो प्रकार आहे तो कशाप्रमाणे अविद्या मात्रम आहे अविद्याच आहे. कशाप्रमाणे रात्रीप्रमाणे अविद्या आहे. इति ज्ञानम असं ज्याला ज्ञान तस्य त्याचं आत्मज्ञानस्य सर्व कर्म संन्यासे एव अधिकार. त्याचा आत्मज्ञानामध्ये असं आत्मज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे किंवा आत्मज्ञानामध्ये आत्मज्ञान असल्यामुळे सर्व संन्यासे एव अधिकार. सर्व कर्म संन्यास म्हणजे सर्व कर्माचा त्यागामध्ये त्याचा अधिकार आहे. न प्रवृत्तो प्रवृत्तीमध्ये अधिकार नाही कर्मामध्ये अधिकार नाही. ज्ञानाचा कर्मामध्ये अधिकार नाही आणि अज्ञानाने कर्म केल्याशिवाय राहू नाही. पुंडलिक वरधारी ठर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की